लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। राजीव माध्यमिक व सूर्यतेज उच्च माध्यमिक विद्यालय मांडवी येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी। दिनांक 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान जनजाती गौरव पंधरवडा उपक्रम राबविला। बातमी केळापूर येथून। यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील राजीव माध्यमिक विद्यालय व सूर्यतेज उच्च माध्यमिक विद्यालय मांडवी येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जनजाती गौरव पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात आला। दिनांक 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर 2025 दरम्यान विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। या काळात विद्यार्थ्यांनी मांडवी येथील आदिवासी महिलांची भेट घेऊन त्यांच्या जीवनशैली, परंपरा व सामाजिक प्रश्नांविषयी थेट संवाद साधला। तसेच चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, सामूहिक नृत्य अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। दिनांक 15 नोव्हेंबर रोजी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य श्री टोंगलवार सर यांनी भूषवले। प्रमुख पाहुणे म्हणून श्री शेखर भाऊ श्रीडाम व बिरसा बिग्रेड यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख श्री संदीप सुरमा, यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख श्री संदीप सुरपाम उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मनोगत व्यक्त करत बिरसा मुंडा यांच्या कार्याचे स्मरण केले। सामूहिक भोजनाचे आयोजनही करण्यात आले होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आगलावे सर यांनी केले। प्रास्ताविक श्री बोळकुंटवार सर यांनी तर आभार प्रदर्शन सौ बल्लाळ मॅडम यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ मृत्यलवार मॅडम, श्री भेदोडकर सर, श्री कोगुरवार सर, श्री एनगंटीवार सर, श्री नुगुरवार, श्री कासरवार, श्री मारुती व श्री श्रीकांत यांनी मेहनत घेतली। कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला। असे अनेक कितीतरी लोक आहेत, तुमचा आमचा कुठेतरी फोटो लागतो का? लागत नाही। पण अशाच व्यक्तींचा फोटो लागतो की त्यांचं कार्य काहीतरी आहे। तर असे हे महान क्रांतिकारक आणि आपल्या देशासाठी घोषणावार। सांगायचं तात्पर्य म्हणजे आपला क्रांतिनायक बिरसा मुंडा यांचा इतिहास अजूनही लोकांपर्यंत पोहोचलेला नाही। एक आदिवासी जननायक म्हणून संपूर्ण भारतभर फक्त त्यांचे फोटो पाहिल्यानंतर कुठेतरी लिहून असते की आदिवासी जननायक क्रांतिनायक बिरसा मुंडा, बस स्टँड असो कुठेही असो, परंतु यांचा इतिहास आजपर्यंत आलेला नव्हता। तर भारत सरकारने एक चांगला उपक्रम हाती घेऊन आपल्यापर्यंत फुल नाही फुलाची पाकळी यांच्याविषयीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली। आज आपण पाहतो एक आदिवासी कुटुंबामध्ये जन्माला आलेले हे स्वातंत्र्य सैनिक क्रांतिनायक यांनी ब्रिटिशाविरोधी अन्याय अत्याचाराविरुद्ध लढले। आता शेखर भाऊने सांगितलं त्यांचं कार्य किती मोलाचं आहे। आपण पाहतो की या आदिवासी जननायकाला अनेक प्रकारच्या यातना सहन कराव्या लागल्या, त्यासाठी तुरुंगात जावं लागलं आणि अनेक त्यांनी अन्याय। प्रमुख पाहुणे म्हणून शेखर भाऊ यांनी आपली आणि आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं। मला त्यातून अजून एक सांगायचं असतं की आपल्या या आदिवासी महामानवाचे कार्यक्रम संपूर्ण देशभरात साजरे करतात, हे आपल्याला इथे सांगण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळे आदिवासी म्हणजे आदिवासी चांगला उपक्रम खूप आधी घ्यायला पाहिजे होते यांची प्रेरणा घेता येते। आभार मानते। त्याचबरोबर आपले सहकारी लोकांपर्यंत माहितीच नाही क्षेत्र भेट आहे कार्यक्रम ऐकले, त्याबद्दल त्यांचे आभार मानते। कर्मचाऱ्यांनी आपल्याला पाहिजे ते त्याबद्दल त्यांचे आभार घेणार आहोत। मी त्याबद्दल रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.